रांगोळी भारी टाकल्या ती मस्त भारी झाली एकदम. आज ज्ञानरक्षित म्हणते तर सगळ्याला लाईव्ह ट्रेनिंग काल करला. तर आज आहे ना वैशाख बुद्ध पौर्णिमा आहे. तर ज्ञानरक्षित म्हणते मी व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की संध्याकाळी 7 वाजेला मस्त असे 108 पुष्पदीप लावा, अगरबत्ती मेणबत्ती आणि फुलं लावून असं मस्त डेकोरेशन करा बुद्ध भगवानाची पूजा मांडा. आम्ही जायचं होतं औरंगाबादला पण काही कारणामुळे जाता नाही आले. तर आता मस्त अशी छान रांगोळी टाकलेली मी आणि त्यानंतर असं छान डेकोरेशन करते आता रांगोळीचं. तर आता पटपट टाकून घेतले आणि घरात आम्हाला पूजा मांडायची आहे. अशा पण आता सायमन आणले. सायमन आणलं आहे की नाही? नमस्कार सर्वांना, हर्षीच्या मम्मी ह्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर तुम्हाला आज कळलंच असेल की मी थेंबलेनवरून समजत असेल की ते आज आहे बुद्ध वैशाखी पौर्णिमा. तर खूप छान असं मस्त मेणबत्त्या, रांगोळी, सडा टाकून असं छान डेकोरेशन केलं. तर खरंच सगळं मला तर वाटतंय सगळ्यांनी आपण जे बुद्धवासी आहे त्याने तर नक्कीच असं करायला पाहिजे वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी. कारण की ना देवीचं जसं सण मानतो तसंच आपण हा सण म्हणून पण बुद्ध सण म्हणून पण मोठा साजरा करायला पाहिजे. आणि ना मेणबत्त्या सगळ्यांना घरोघरी मेणबत्त्या व आपलं फुलं वगैरे सडा रांगोळी टाकून असं बुद्ध सण म्हणून खूप छान असा मोठा भारतात साजरा करायलाच पाहिजे. श्रीलंका, थायलंड हे मी त्यांचे तिकडे व्हिडिओ बघितले तर तिकडे इतकी छान अशी बुद्ध वैशाखी पौर्णिमा इतकी छान साजरी करतात. मग म्हणून म्हटलं आपण पण ही भारतवासियांनी करायला पाहिजे. तर आहे ना मी ज्ञानरक्षित म्हणते जे यांचे चॅनल बघते त्याने चॅनलमध्ये असं छान सांगितलं आहे 108 मेणबत्त्या लावून, पुष्पदीप लावून आणि फुलं वगैरे टाकून छान अशी पूजापाठ वगैरे करा. तर मी ज्ञानरक्षित म्हणते चॅनल नेहमी बघत असते म्हणून मग मी असं ठरवलं का आपण आता ह्या बुद्ध पौर्णिमेपासून ह्या सणापासून आता आपण दरवर्षी याचप्रमाणे असे छान मस्त डेकोरेशन करणार आहे. तर या पद्धतीने आम्ही आज बुद्ध पौर्णिमा साजरी केली. तर माझी मैत्रीण आणि आम्ही दोघींनी आमच्या वाड्यामध्ये म्हणजे कसे बुद्धवाडा असतो म्हणून गावाकडे बुद्धवाडा, राजवाडा असं म्हणण्यात येतं, भीमनगर किंवा भीमवाडी असं काही म्हणण्यात येतं. तर माझ्या ज्या वहिनी आहे त्याने पण खूप छान अशी पूजा वगैरे मांडली. आम्ही दोघींना वाड्यामध्ये केलेली आहे. तर चला मग तुम्हाला आता मी आतमधली पूजा तर दाखवतेच पण मी काय बोलते ते पण ऐका. नमस्कार सर्वांना, हर्षीच्या मम्मी या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज आहे वैशाखी बुद्ध पौर्णिमा. तर असे छान मस्त असं मी रात्रीच्या वेळी डेकोरेशन केलेले. तर ज्ञानरक्षित म्हणजे मी चॅनल बघते ना तर त्यांनी सांगितलं होतं की संध्याकाळी 7 ते 8 वाजेच्या आत 108 मेणबत्त्या, अगरबत्ती व फुलाचं असं छान डेकोरेशन करा. तर मी त्या पद्धतीने केले. बाहेर पण केले मी, सडा रांगोळी टाकली, छानपैकी मस्त अशी रांगोळी काढली आणि त्यात अगरबत्ती मेणबत्ती आणि फुलाचं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. तर आज भंतेजीच्या मी जसं भंतेजीने सांगितलं तसं मी आजचं पालन केलेलं आहे. तर खूप छान आणि मस्त असं प्रसन्न वाटत. आता आहे ना रात्रीचे वाजले 7:45 जवळ. तर आता ज्ञानरक्षित भंतेजी ज्याच्या लाईव्ह व्हिडिओ येणार आहे. तर हे बघा अशा मस्त मी अशा पद्धतीने आज पूजा केली. तर चला मग तुम्हाला आता रात्री बाहेरचं पण डेकोरेशन कसं केलं काय केलं तर तुम्हाला दाखवते. मस्त सडा रांगोळी वगैरे टाकली. तर जे तिथून मी अशी अगरबत्ती लावलेली आहे. तर खरंच खूप छान आणि मनाचं प्रसन्न वाटतंय. तर हे बघा रात्रीचं बाहेर लाईट पण घेतलेलं आहे का नाही फ्रेंडचे म्हणे का मस्त असं छान डेकोरेशन केलेलं लाईट लावलेलं आहे मस्त. माझ्या मैत्रीण आहे ना रेखा वहिनी, तर आता त्याने पण छान असं डेकोरेशन केलं. तर आम्ही दोघीने केलंय. तर चला आता मी तुम्हाला त्यांच्या घरी दाखवते, इकडे वहिनीच्या घरी. तर तुम्हाला दाखवते आता मी आले रेखा वहिनीच्या घरी. तर तुम्हाला दाखवते तिथले त्यांच्या डेकोरेशन फळाचं झाड का डेकोरेशन केलंय वहिनीनं. छान केले ना ती पाडून चिपकूतच नाहीये. मी येते ना तिकडं मी घरात नाही केलं वहिनी, एवढं बाहेर केलंय. बाहेर सगळं अंधारच आहे ना मग त्याच्यामुळे तुमच्या भावना लाईट लावला वहिनी. इकडे पाहतो तसं तिथं जागेत आता इकडे पाहतो थोडस लावताना अंधार येऊ लागलाय. डेकोरेशन केलेलं आहे वहिनीनं. चटका बसतो तो काढला नाही जाईना ना. तू दुसरं मी पाडणार नको, काहीच करू नको तरी राहू दे. नाही तर नाही वहिनी एखादी अगरबत्ती मेणबत्ती बस ना बाय. पण वंदना घ्यायची होती हो.
वंदना घेता लगेच ताई, मग मी तिकडे येते घ्यायला. घेऊन ना मम्मी आपण हे झाल्यावर सगळं झालं लगे झालं का मेणबत्त्या वहिनी घरच लावलं पुऱ्या. मेणबत्त्या भारी आठवलं नाही, भारी आठवू लागलं वहिनी. बाहेर म्हणलं फोटो काढितो. मी अगरबत्ती असे लावले का? अगरबत्ती चालते काही चालतं का? अगरबत्तीने चालत नाही लागत ताई, चालतच नाही. तर आम्ही दोघी ना ह्या पद्धतीने अशी पूजा पाठ वगैरे केली तर तुम्ही पण नक्कीच पुढच्या वर्षी नक्कीच करा.